नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. आदेशाची वाट न पाहता सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्या, असे मार्गदर्शन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते गजानन कीर्तीकर यांनी केले. शिवसेनेच्या कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोथरूड येथील मेळाव्यात आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, नगरसेवक प्रशांत बदे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, संगीता देशपांडे, शहर उपप्रमुख नितीन पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ बलकवडे आदी उपस्थित होते. गजानन कीर्तीकर म्हणाले, शिवसैनिकांच्या कृतीतूनच खरी शिवसेना दिसते. अन्यायाविरुद्ध रस्त्यात उतरणे हीच शिवसेनेची खरी ओळख आहे. पक्षाने तुम्हाला पदे दिली आहेत. केवळ बैठकांसाठी न येता समाजात अन्याय झाल्यास त्यावर लगेच आंदोलन करा. त्यातून तुमचा दबदबा वाढेल आणि शिवसेना मजबूत होईल. येत्या निवडणुकांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करून लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निश्चय करा, असे सांगून ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेपासून पुण्यात शिवसैनिक आहे. आता तिसरी पिढी काम करत आहे. पुण्यात प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना उभी झाली आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना ज्येष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन घ्या. त्यामुळे जुन्या नव्या शिवसैनिकांमधील आत्मीयता वाढेल. शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे असे वाटत असेल तर तुम्ही शक्ती दाखवा. सेनेचे संघटन मजबूत झाल्याचे दिसल्यास मी या मतदारसंघातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हट्ट करेन, असेही कीर्तीकर यांनी नमूद केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अभिनेते सचिन पिळगावकर यांचा 50 वर्षाचा सचिनमय प्रवास आठवणीतून उलगडला. निमित्त होते सचिन पिळगावकर यांच्या हाच माझा मार्ग या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. प्रकाशन सोहळ्यानंतर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सचिन पिळगावकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपली चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांची कारकीर्द उलगडली. प्रकाशक मेहता यावेळी उपस्थित होते. वयाचा 5व्या वर्षी हा माझा मार्ग एकला चित्रपटासाठी झालेली निवड, त्यासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, पंडित नेहरूंनी केलेलं कौतुक, गायक म्हणून न्यूयॉर्कमध्ये झालेली स्वतःची ओळख, शोलेमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि साथीला दर्जेदार शेरोशायरी आणि सुरेल गायन अशा प्रकारे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा 50 वर्षांचा सचिनमय प्रवास उलगडला. राजा परांजपे यांनी हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी निवड केली तेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये काम करायचे ठरवले नव्हते. परंतु सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पंडित नेहरूंच्या हस्ते राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्यानंतर मग माझ्या आईनेच हाच माझा मार्ग असेल हे ठरवले. त्यानंतर मोठ्या लोकांचा सहवास आणि मार्गदर्शनामुळे मी घडलो. मी मोठा नाही, माझ्यावर प्रेम करणारे रसिक आणि कलावंत मोठे आहेत, अशी भावना सचिन यांनी व्यक्त केली. प्रत्येक नातं आणि कामामध्ये स्वतःला झोकून दिले तरच प्रेम आणि आदर मिळतो. त्यामुळे मी 50 वर्ष टिकून आहे. आजही मी चित्रपटकलेचा विद्यार्थीच आहे. काळानुसार बदललो म्हणूनच टिकलो. तरुणांनीही पैशांपेक्षा माणसं कमावली पाहिजेत, असा संदेश सचिन यांनी दिला. वेश्यांवर आधारित बाजार चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात साकार होत आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या पीडित महिलांवर आधारित बाजार हा चित्रपट पुण्यात साकारला जात आहे. पुणे येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची जीवनगाथा चित्रित केली जाते. साधारणपणे समाजामध्ये महिलांवर बळजबरी करून वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले जाते, तर काही महिलांना लहानपणापासूनच वेश्या व्यवसाय स्वीकारावा लागतो. अशा प्रकारचे 2 पैलू या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. समाजामध्ये अतिक्षुद्र समजल्या जाणाऱ्या या व्यवसायाला एक प्रकारे समाजहीनतेची वागणूक देतेच, याचबरोबर वेश्यांचे शोषणही केले जाते.
वेश्यांना वेश्या नसून तर माणूस म्हणून पाहावे, तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेलाही स्वतंत्र जीवनाचा आस्वाद अपेक्षित असतो. परंतु काही केला त्यांची या चार भिंतीच्या आत कशा प्रकारे मुस्कटदाबी होते हे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे बाजार चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांगितले. याबरोबरच बाजार चित्रपट हा इतर चित्रपटांच्या तुलनेत अतिशय वेगळा ठरणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्यातील संजय लाहोटी या चाहत्याने अमिताभ बच्चन यांच्या दुर्मिळ छायाचित्राचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी अभिनयाचा सम्राट 71 वर्षांचा झाला. आपल्या अभिनयाने जनमानसात आदराचे स्थान करणाऱ्या या अभिनेत्याचा डाय हार्ड फॅन असणाऱ्या लाहोटी यांनी गुरुवार दिनांक 19 डिसेंबर पासून या प्रदर्शनामध्ये आपल्या संग्रहाचा खजिना बच्चन प्रेमींपुढे रिता केला आहे. यात त्यांनी अमिताभ यांच्या 1990 ते 97 सालापर्यंतच्या विविध चित्रपटांमधील निवडक छायाचित्रांच्या कात्रणांचा समावेश केला आहे. अमिताभ यांच्या अभिनयाची सुरुवात ते त्यांच्या चित्रपट जीवनाच्या प्रवासातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. अमिताभ यांचे चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या गॉसिप यांची ही मेजवानी या प्रदर्शनांमध्ये सिनेरसिकांना घेता येणार आहे. तत्कालीन काळातील चित्रपटांमधील वेशभूषा हा देखील आवर्जून नोंद घेण्यास लाहोटी यांनी भाग पाडले आहे. एकूण 2200 अमिताभ स्पेशल चित्रांचा समावेश या प्रदर्शनांमध्ये करण्यात आला आहे. कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ यांना अपघात झाला होता. त्यावेळी या अभिनेत्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल आणि छायाचित्रे प्रदर्शनात रसिकांना पाहता येणार आहेत. रद्दीच्या दुकानांमधून अमिताभविषयी जे काही मिळेल ते मिळवायचे या ध्येयाने पछाडलेल्या या संग्राहकाने पहिल्यांदाच अमिताभ स्पेशलचे प्रदर्शन भरवले आहे. रस्त्यावर व्यवसायाच्या ठिकाणी अन्न शिजवता येणार नाही, अन्यथा व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी दिला. कष्टकऱ्यांचे मिनी लंच अशी ओळख असलेला वडापाव, भजीपाव, चायनीज, खमंग डोसा आणि रस्त्यावर शिजवला जाणाऱ्या अन्य खाद्यपदार्थांवर महापालिका प्रशासनाने टाच आणली आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांचे रस्त्यावरील किचनला यापुढे आता नो एंट्री असणार आहे. हे खाद्यपदार्थ रस्त्यावर शिजवल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याच्या तपासणीसाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदी या प्रसंगी उपस्थित होते. आयुक्त पाठक म्हणाले, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना वडापाव, चायनीज अथवा कोणताही खाद्यपदार्थ हातगाडीवर तसेच टपऱ्यांवर शिजवता येणार नाही. या पदार्थांची विक्री करायची झाल्यास संबंधित व्यावसायिकाला हा पदार्थ बाहेरून शिजवून आणावा लागणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात येणार आहे. हातगाड्यांवर अथवा टपऱ्यांवर असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा प्रकार वारंवार घडल्यास त्यांचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. त्याच्या तपासणीसाठी क्षेत्रीय कार्यालयानुसार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, असे पाठक यांनी स्पष्ट केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA,
BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। न्यायमूर्ती रानडे बालक मंदिराचं स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं. चिंटूकार चारुहास पंडित यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा समिती अध्यक्षा विनिता लेले, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया माझगावकर, रानडे बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका वर्षा जोशी, शिक्षक प्रतिनिधी श्रद्धा खोले आदी यावेळी उपस्थित होते. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून चारुहास पंडित म्हणाले, या स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांनीही एवढे मोठे व्हावे की त्यांनाही अशाच कार्यक्रमाला बोलवलं जावं, किंबहुना त्याहीपेक्षा कर्तबगार तुम्ही व्हावं, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बालक मंदिराच्या मुलांनी सांग सांग बोलानात, वर्षा राणी माझ्या घरी येशील का, डोल डोलते वाऱ्यावरी आदी गाण्यांवर नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे निवेदनही लहानग्यांनीच केले. विशेष म्हणजे यावेळी या लहानग्यांनी संस्कृत आणि इंग्रजीमध्ये निवेदन केले आणि संस्कृत तसेच इंग्रजी गाण्यांवर त्यांनी नृत्यही सादर केली. लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर केल्याबद्दल पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं. टिळक रोडवरील हिराबाग चौकात फटाके वाजवून आणि पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे शहर सरचिटणीस नितीन गुजराती, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, NSUIचे शहराध्यक्ष विजय चौधरी, प्रशांत सुरसे, प्रकाश आरणे, आयुब पठाण, भोला वांजळे, चेतन अगरवाल, किशोर मारणे, योगेश भोकरे, बबलू कोळी, उमेश कोची यावेळी उपस्थित होते. गुजराती म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात हे विधेयक आले होते, परंतु प्रत्येक वेळी विरोधकांमुळे ते मागे पडत गेले. अण्णा हजारे यांच्या गांधीगिरी आंदोलनामुळे हे विधेयक मंजूर झाले. त्यांचेही अभिनंदन यावेळी करण्यात आले.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.